ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना उपांत्य फेरीचा सामना दुसरा डीसीसी संघ क्षेत्र रक्षण ज्यांनी स्वीकारलं नाणेफेक जिंकून आतापर्यंतची धावसंख्या त्यांच्या विरुद्ध मोर्चा संघाची झालेली आहे। या पहिल्या षटकामध्ये 9 अजूनही एक चेंडू शिल्लक आहे। मोर्चा संघातर्फे स्ट्राइक वरती अहमद, नॉन स्ट्राइक एंड वरती विनोद, गोलंदाज फिरोज ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि स्टंप होऊन बाद झालेले आहेत। अहमद पहिला गडी बाद होतोय मोर्चा संघाचा। अहमद एक मोठा खेळाडू कमेंट पवेलियन मध्ये परततोय। सफलता मिळते ती म्हणजे फिरोज यांना। एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 9 1 over 9 runs for the loss of 1 wicket। टीम मोर्चा संघ की रन संख्या जो है वो है पहले ओवर के समाप्ति के बाद 9, 1 विकेट के नुकसान पर। दुसऱ्या षटकासाठी फिरोज यांच्या पाठोपाठ जे नवीन गोलंदाज येतील अजहर आहेत गोलंदाज। चांगली सुरुवात म्हणावी लागेल संघ डीसीसी ची। एक गडी त्यांनी शेवटच्या चेंडूवरती टिपला। चांगली गोलंदाजी फिरोज यांच्याकडून आणि मोर्चा संघानेही त्याप्रमाणे चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण की 9ची सरासरी आहे। पॉवर प्लेचा षटक आहे। एक गडी बाद झाला अहमद यांच्या रूपानं। तिथे कुठे ना कुठे थोडीशी नजर लागली मोर्चाच्या सुरुवातीला। शेवटच्या चेंडूवरती नवीन गोलंदाज अजहर, स्ट्राइक वरती विनोद। पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, नजर चेंडूवरती नव्हती। कुणाल नवीन फलंदाज जे नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत। अहमद बाद होणारे पहिले फलंदाज ठरले। अजहर टू विनोद, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडू ऑप्टमच्या फार बाहेर। सुटे पैसे जे आहेत ते आपण गल्ल्यामध्ये टाकावेत आणि चेंडू जे आहेत ते ऑफ स्टंप मध्ये टाकावेत। ऑफ स्टंप वरती जर तुम्ही चेंडू ठेवणार तर
नेहमीच नेहमीच फलंदाजाला जास्त मेहनत करावी लागेल. यावेळेला फुलटॉस चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये उत्तम क्षेत्ररक्षण आणि तेज धाव घेण्याचा प्रयत्न. फक्त एक धाव, एकूण धाव संख्या या एका धावेने झालेली आहे ती म्हणजे 11. एका गड्याच्या मोबदल्यात संघ मोर्चा संघ उपांत्य फेरीचा सामना. अप्रतिम लाईन अँड लेंथ, अचूक टप्पा, योग्य गती, दिशेवरती नियंत्रण आणि डाव्या हाताने गोलंदाजी करणारे गोलंदाज जर अशा पद्धतीनं गोलंदाजी करीत असेल तर प्रेक्षकांना पाहायला फार मजा येते. धमाल गोलंदाजी. अजर पुन्हा एकदा चांगला चेंडू. फक्त एका धावेसाठी मिड ऑफ वरून मिड ऑन वरती येत हा चेंडू रोखला. पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये विकेट किपरच्या साथीला जर पाहायला मिळते, आपण स्लिप म्हणू शकतो किंवा वाईड स्लिप म्हणू शकतो किंवा शॉर्ट थर्डमॅन म्हणू शकतो. पॉईंटमध्ये खेळाडू, कव्हर्समध्ये खेळाडू तैनात, मिड ऑफमध्ये, त्या पाठोपाठ मिड ऑनमध्ये, वाईड मिड ऑनमध्ये खेळाडू तैनात, शॉर्ट फाईन लेगमध्ये खेळाडू तैनात आणि डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात. वाईडचा इशारा. अझर यांनी जेव्हा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे तेव्हा फार साहसी गोलंदाज वाटतात आणि जेव्हा आपला टप्पा विसरतात तेव्हा साधारण टप्पा यांचा असू. अशा प्रकारे यावेळेला मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू रोखला. एक धाव मिळाली विनोद यांना आणि धावसंख्या पोहोचलेली आहे मोर्चा संघाची या एका धावेने 14. एका गड्याच्या मोबदल्यात ही पहिली फेरी आहे. DCC संघानं नाणेफेक जिंकून त्यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. छोटा चेंडू लक्ष्मच्या बाहेर आणि वाईडचा इशारा. अतिरिक्त धावा ज्या असतात त्या नेहमी आपल्याकडून एक कप साखर उधार घेऊन जाणाऱ्या शेजाऱ्यासारख्या असतात. हा एक कप साखरेचा महिन्याच्या बजेटवरती फार गहरा असर करतो आणि तसंच आहे क्रिकेटमध्ये सुद्धा. एक अतिरिक्त धाव जी आहे ना सामन्याच्या धावसंख्यावरती फार गहिरा असर करते. एक धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोर्चा संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 16. 2 overs 16 runs for the loss of 1 wicket. टीम मोर्चा अगेंस्ट टीम DCC. 2 overs के समाप्ति के बाद मोर्चा संघ ने DCC के खिलाफ बना लिए हैं 16 रन और उन्होंने गंवाया है मात्र 1 विकेट. 8 ची सरासरी मोर्चा संघाची. मोर्चा संघासाठी जमेची बाब ही आहे की विनोद अजूनही मैदानावरती आहेत आणि युवा टॅलेंट कुणाल ही त्यांना साथ देत आहेत. आता मात्र गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते म्हणजे DCC संघाचे फिरोज, अनुभवी गोलंदाज. व्यक्तिगत 2रं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये फिरोज. राईट आर्म, स्लोअर आर्म डिलिव्हरी आणि गॅप टिपलेला आहे. पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध चौकार. SUV चौकार. धावसंख्या पोहोचलेली आहे या 4 धावांनी 20 एका गड्याच्या मोबदल्यात. लोकल ट्रेन कितीही भरलेली असली तरी एक छोटासा मुलगा आला ना तर आपण जे यात्रीगण असतात ते त्याला खिडकीजवळ जाण्याचा रस्ता मोकळा करून देतात. या स्ट्रोकमध्येही तसंच पाहायला मिळालं. पॉइंट आणि कव्हरच्या खेळाडूंना या चेंडूला बाउंड्री लाईनकडे जाण्याचा रस्ता मोकळा करून दिला. मखमली चौकार. SUV चौकार. कुणाल पुन्हा एकदा तोच
ते क्षेत्र टिपण्याचा प्रयत्न केला. यावेळेला मात्र डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे. एक धाव मिळाली. फिरोज यांचा हा चेंडू थोडासा पुढे होता आणि या आधीचा चेंडू शॉर्ट होता, त्यामुळे आपले खांदे खोलण्यासाठी संधी मिळाली होती कुणालला. विनोद स्ट्राईकवरती. धाकड फलंदाज, बळकट फलंदाज, वजनदार आणि तरबेज सुद्धा. अशा प्रकारे पुन्हा एकदा ते क्षेत्र ओव्हर द कव्हर्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर. SUV चौकार. दोन्ही फलंदाज आता त्याच जोमानं खेळताना, त्याच जोशानं खेळताना दिसत आहेत. एकूण धावसंख्या झालेल्या आहेत तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 25. एका गड्याच्या मोबदल्यात संघ मोर्चा का मोर्चा, आणि खरोखरच मोर्चाच म्हणावा लागेल. अशा प्रकारची सुरुवात संघाची. फिरोज धावांवरती नियंत्रण साधण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतील. स्लॉग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक धाव. आणि यावेळेला मात्र तेवढं चांगलं फुटवर्क पाहायला नाही मिळालं, पण धावा एक मिळालेल्या आहेत. एकूण धावसंख्या पोहोचलेल्या आहेत मोर्चा संघाच्या 26. एका गड्याच्या मोबदल्यात फिरोज. समोर युवा कुणाल. पुढे सरसावत क्रीजचा उपयोग करत फिरोज यांनी अनुभव या चेंडू मागे टाकलेला आपण पाहिला. अप्रतिम असं आयोजन. प्रत्येक प्रयत्नाला दाद देणारे प्रेक्षक वर्ग जव्हारचे. प्रायोजकांची उत्तम साथ आणि खेळाडूंची झुंजारू वृत्ती हे या स्पर्धेचं यश आहे. SUV या प्रयत्नाला खरोखरच सल्यूट. आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 27. 3 ओवर के समाप्ति के बाद संघ मोर्चा ने बना लिए हैं DCC के खिलाफ 27 रन, 1 विकेट के नुकसान पर. 3 ओवर्स 27 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टीम मोर्चा अगेन्स्ट टीम DCC. पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रायोजकांचं आयोजकांतर्फे मनपूर्वक आभार. येस. आणि उमेशजी यांच्याकडून वारंवार सूचना पंचांसाठी आणि सर्व खेळाडूंसाठी की आपण वेळ व्यर्थ करू नये. 12:15 पर्यंत मी तर म्हणेन की त्याही आधी हा सामना आपल्याला संपवता आला पाहिजे. अन्नाचा कण आणि वेळेचा प्रत्येक क्षण आपल्याला जपलाच पाहिजे. मैदान असू दे किंवा आयुष्य असू दे, अन्नाचा कण जपून वापरा आणि प्रत्येक वेळेचा क्षण जपून वापरा. गोलंदाज अजहर. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. अजहर पुन्हा एकदा दिशा भटकले. एक डावखुरे चांगले गोलंदाज अझहर आहेत. जेव्हा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात तेव्हा खरोखरच त्यांना खेळणं फार मुश्किल आहे. पण असे गोलंदाजीमध्ये त्यांच्या काही चेंडू येतात जेथे दिशा भटकतात. त्यांचे साथी खेळाडू त्यांच्याशी चर्चा करताना आपण पाहत आहात. पण एक उत्तम गोलंदाज आहेत. कधीही चांगली वापसी करू शकतात, पुन्हा सामन्यामध्ये येऊ शकतात आणि आपल्या संघालाही आणू शकतात. कुणालसाठी यावेळेला मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसणार नाही. विनोद स्ट्राईक वरती परत आलेले आहेत. विनोद बळकट आणि दणकट असे खेळाडू, धाडसी खेळाडू. एकूण धावसंख्या 29. ऑफस्टंपच्या बाहेर निघत पुन्हा एकदा स्लॉग स्ट्रोक. एका धावेसाठी 1 बाउन्स ओव्हर द रोप. SUV चौकार. स्लॉग स्वीप आपण ज्याला म्हणतो. स्वीपचेही काही प्रकार असतात. आपण पॅडल स्वीप म्हणतो ज्याच्यामध्ये कमी जोर लागतो. स्क्वेअर स्वीप मध्येही कमी जोर फलंदाजाला लावावा लागतो. पण स्लॉग स्वीप करताना
जास्त जोर लावावा लागतो. यावेळेला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न नाही आणि चांगला निर्णय. स्लॉग स्ट्रोक खेळण्यामध्ये विनोद फार तरबेज आहेत. यावेळेला मात्र हाफ हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू हा रोखला. मला असं वाटतं की कॉमेंट्री बॉक्सच्या ठीक समोर जे माझे मित्र बसलेले आहेत त्यांच्यामुळे ऑन साईड रिजनमधली हालचाल मला दिसणार नाही. हे जे मित्र सुनील भाऊ आहेत आणि अन्य मित्र आहेत त्यांनी थोडंसं मागे बसून घ्यावं. सुनील भाऊ प्लीज तिकडून, कारण की मला ऑन साईडमध्ये काय होतं ते दिसणार नाही. मित्र तू पण, बेटा तू पण. ओके, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू व्हेरी मच. तुमची अशी साथ मिळत राहू दे. यावेळेला ओव्हर द कव्हर्स, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या या दोन धावांनी झालेल्या आहेत. एक शॉट, चला एक शॉट 35, धावसंख्या 35, षटकांची समाप्ती 4. 4 overs 35 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटक 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 4 ओवर के समाप्ति के बाद संघ मोर्चा ने बना लिया है 35 रन. 1 विकेट के नुकसान पर संघ डीसीसी के खिलाफ. ते म्हणजे फिरोज. आपल्या स्पेलमध्ये, पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी 3ही षटक कंप्लीट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संघासाठीचं हे 5वं षटक. अनुभवी गोलंदाज आहेत आणि चांगली सुरुवात त्यांनी नेहमीच आपल्या संघासाठी करून दिलेली आहे. आतापर्यंतचा इतिहास तसाच सांगतो. विनोद, यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. अंपायर्स वाईडचा इशारा देताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. वाह, शाबास, जबरदस्त क्षेत्ररक्षण. एका हातेने झेपावत चेंडू रोखला. 1 धाव मिळाली. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 39. एका गड्याच्या मोबदल्यात 5वं षटक गतिशील. स्ट्राईकवर कुणाल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ओव्हर द. यावेळेला मात्र मिड ऑफ च्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला गेला. चिप स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो. केवळ 1 आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 40 धावांवरती. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट फिरली, रन नाही आले. धुवा ज्यादा आग कम. पुन्हा एकदा फिरोज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना आपण त्यांना पाहिलेलं आहे.
यावेळेला मात्र मिस हिट. विकेट किपरच्या ठीक पाठीमागे हा चेंडू गेला, मिस हिट होता आणि धाव मिळाली फक्त एक. अशाच प्रकारे 5व्या षटकाची समाप्ती. 5व्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झालेली आहे 41 आणि धाव संख्या 1. व्यक्तिगत 12 चेंडूंवरती 12 धावा करत कुणाल खेळत आहेत आणि 13 चेंडूंवरती 16 धावा करत विनोद खेळत आहेत. 5 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 41, 1 विकेट के नुकसान पर. पुढचं षटक पॉवर प्लेचं असेल. 5 overs 41 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टीम मोर्चा अगेन्स्ट टीम DCC. मुजीब नवीन गोलंदाज. आतापर्यंतची जी सरासरी आहे ती आहे 8.20 ची. चांगली सुरुवात. दमदार सुरुवात म्हणावी लागेल मोर्चा संघाची. आतापर्यंतचा मोर्चा जो आहे तो सांभाळलेला आहे मुख्यतः विनोद आणि कुणाल यांनी. विनोद यांचे स्लॉग स्ट्रोक आपण पाहिले आणि कुणाल यांच्या काही ड्राईव्ह आपण पाहिलेल्या आहेत, त्यांचे चिप स्ट्रोक्स आपण पाहिलेले आहेत, मनगटाचा चांगला वापरही आपण पाहिलेला आहे. जेवढे पण युवा आणि छोटे क्रिकेटर्स हे सामने पाहत आहेत त्यांच्याकडून त्यांना बरंच काही या जवाहर रायझिंग चषकामधून शिकण्यासारखं आहे. मुजीब यावेळेला मात्र ऑन साइड रिजन मध्ये 1 धाव. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी मिसफील्ड आपण पाहिली आणि 2 धावा एका धावेची 2 धावांमध्ये तब्दील झालेल्या आहेत. छोटे क्रिकेटर्स जे उमेशजी यांच्या मार्गदर्शनाने पुढे जवाहरकडून खेळणार नक्कीच आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न या सामन्यांच्या माध्यमातून होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, उत्तम फलंदाजी, दमदार गोलंदाजी आणि यावेळेला मात्र त्रिफळाचीत होऊन मोर्चा संघाचे दमदार फलंदाज विनोद पवेलियन मध्ये येत आहेत. एकूण धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ मोर्चाची झालेली आहे 43. मोर्चा संघ लिज्जत पापड जसा तुटतो ना तसाच मोर्चाच्या चाहत्यांचं हृदय तुटलं असेल जेव्हा ते विनोद यांना पवेलियन मध्ये येताना पाहत आहेत. मुजीब आणि त्वरित फलंदाजांनी पोहोचायचं आहे आणि वेळ वाचवायचा आहे. वेळ वाचवायचा आहे. फलंदाजांनी साथ द्यायची आहे. पण चांगली खेळी खेळून मोर्चाचे विनोद पवेलियन मध्ये पोहोचलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विनोद यांच्यासाठी. चांगली सुरुवात आपल्या संघाला देत, मोर्चासाठी देत पवेलियन मध्ये आता विनोद. 43 वर 2. नवीन फलंदाज इम्रान. अपील. चांगलं स्वागत होत आहे ते म्हणजे फलंदाज इम्रान यांचं ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूवरती त्यांना टेस्ट केलं, परीक्षा घेतली मुजीब यांनी. मुजीब एक चांगले मध्यम तेज गोलंदाज. विविधता त्यांच्या गोलंदाजीची विशेषता आहे, प्रमुख पहलू आहे. उजव्या हाताचे चांगले गोलंदाज आणि यावेळेला मात्र नेम चुकला. दमदार क्षेत्ररक्षण पण नेम साधता आला नाही. एनिवे तुम्हाला संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. आयुष्यात नेहमी दुसऱ्यांदा संधी मिळते. धावसंख्या पोहोचलेल्या आहेत 44. आणि बाद अप्रतिम झेल आणि झेल टिपणारे आहेत बड्डे बॉय इम्रानजी जी. उत्तम झेल
एक छोटंसं बाळ आपल्या आईच्या कुशीमध्ये सुरक्षित असतं आणि टेनिसचा चेंडू इम्रान यांच्या कुशीमध्ये. सुरक्षित खेळाडू बड्डे बॉय इम्रानजी. गडी बाद झालेले आहेत 3. मोर्चा संघाची धाव संख्या 44. 6वं षटक गतिशील फलंदाजाच्या रूपानं नवीन फलंदाज येत आहेत. प्रशांत. आमच्या इथे एक मोर्चा संघासाठी एक ड्रेस शिल्लक आहे. कोणाला जर हवा असेल तर त्यांनी कॅश पेमेंट करून घेऊन जायचं आहे. वाईट चेंडू. धन्यवाद पंच. अतिरिक्त संकेत वाढ. मोर्चा संघाचा एक टी शर्ट आणि ट्रॅक आमच्याकडे एक्स्ट्रा झालेला आहे. जर कोणाला हवा असेल तर त्यांनी कॅश पेमेंट करायचं आहे. मोर्चा संघासाठी आनंदाची बाब की त्यांचा एक ड्रेस जो आहे तो एक्स्ट्रा आहे आणि थोडीशी दुःखाची बाब तो घेण्यासाठी आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे. आणि अपील होते ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. उत्तम गोलंदाजी मुजीब यांच्याकडून. षटक आलेला आहे संपुष्टात. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या मोर्चा संघाची 45 आणि गडी बाद झालेले आहेत 3. मुजीब या षटकामध्ये मुजीब यांच्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले. 2 गडी बाद झाले. 4 धावा त्यांनी गमावल्या. मुजीब यांचे षटक म्हणजे मला ती एशियन टेलिशॉपिंगची एखाद्या प्रोडक्टची ॲड वाटली. प्रोडक्टच्या वापरापूर्वी ग्राहकाची हालत वेगळी होती आणि प्रोडक्टच्या वापरानंतर ग्राहकाची हालत वेगळी झाली. मुजीब यांच्या षटकापूर्वी मोर्चा संघाची हालत वेगळी होती पण मुजीब यांच्या षटकानंतर मोर्चा संघाची हालत थोडीशी वेगळी झालेली आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आत्मविश्वास तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही पुढे सरसावू शकता. ध्येय अवगत करू शकता. सुफियान. नवीन गोलंदाज सुफियान मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मनगटाच्या सहाय्याने खेळला गेलेला हा चेंडू. फलंदाज होते इम्रान. पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव. प्रेक्षकांकडून थोडीशी विनंती आलेली आहे. जे डीप कव्हर पॉइंटला प्रेक्षक बसलेले आहेत तिथे आवाज पोहोचत नाहीये तर थोडासा आवाज वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. थँक्यू. आणि आशा बाळगतो की आता आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल. आणि जे काका आमच्यापर्यंत हा निरोप पोहोचवण्यासाठी आले होते त्यांचाही मनपूर्वक आभार. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव तेज गतीनं उत्तमरित्या हा चेंडू काबीज केला. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने गोलंदाज आहेत सुफियान. आतापर्यंतची धाव संख्या पोहोचलेली आहे 48. 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईक वरती फलंदाज प्रशांत. पुन्हा एकदा लॉंग ऑन. ज्या पद्धतीनं प्रशांत एरवी चेंडू मिडल करतात त्या पद्धतीनं हा चेंडू मिडल झाला नाही. टाइम तेवढा चांगला करता आला नाही. स्ट्राईक वरती इम्रान. सुफियान गोलंदाज. धाव संख्या पोहोचलेली आहे 49. आणि या एका धावेने मोर्चा संघाचे अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुफियान यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. अचूक टप्प्यावरती योग्य गतीनं आणि योग्य दिशेने सुद्धा. छोटा चेंडू स्क्वेअर लेग. फक्त 1 धाव. पूल करण्याचा प्रयत्न होता तेवढ्या चांगल्या पद्धतीनं चेंडू मिडल मात्र झाला नाही. टाइम मात्र करण्यात आला नाही. आणि 7व्या षटकाची सुद्धा समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 7व्या षटकाची समाप्ती. धाव संख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 51. 7 overs 51 runs for the loss of 3 wickets. टीम मोर्चा 7
ओवर के समाप्ति के बाद मोर्चा संघ ने डीसीसी के खिलाफ बना लिए हैं 51 रन और उन्होंने गंवाए हैं 3 विकेट। उपांत्य फेरीचा सामना आहे। पहिला सामना रंगतदार झाला जो एचपी संघाने जिंकला आणि अंतिम सामन्यामध्ये आपलं स्थान पक्क केलं। आता डीसीसी आणि मोर्चा संघ सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आतापर्यंत 7 for 51 for 3 मुजीब गोलंदाज आणि त्यांची गोलंदाजी समजणं फलंदाजासाठी थोडंसं अजीब, कारण की यांची गोलंदाजी समजणं थोडं कठीण आहे। प्रशांत कवरच्या दिशेला नेम आणि बाद, अचूक नेम, अचूक निशाणा। क्षेत्ररक्षक फिरोज फारच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण फिरोज यांच्याकडून क्षणाचाही विलंब न करता नॉन स्ट्रायकर एंड वरती त्यांनी निशाणा साधला आणि बाद होऊन प्रशांत पोहोचलेले आहेत पवेलियन मध्ये। नवीन फलंदाज अमित राहतील नॉन स्ट्राइक एंडला। स्ट्राइकवर इम्रान, गोलंदाज मुजीब। आतापर्यंतची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 51। अमित जसं त्यांनी मैदानामध्ये प्रवेश केला त्यांच्या चाहत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं आणि अशाच त्यांच्या एका चाहत्यांकडून त्यांच्या षटकाराला 51 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। आणि घ्या 51 रुपये वाचले। बाद होऊन अमित पहिल्या चेंडूवरती पवेलियन मध्ये परततील। थोडी घाई होत आहे मोर्चा संघाच्या फलंदाजांकडून। पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, सिंगल्स डबल्सची येथे गरज आहे। मुजीब यांना सफलता मिळालेली आहे, यश मिळालेलं आहे। एकूण धावसंख्या मोर्चा संघाची झालेली आहे 52 धावा आणि गडी बाद झालेले आहेत 5। 8वं षटक गतिशील 52 धावा आणि संघाचा एक मोठा खेळाडू खाता खोलल्याशिवाय पवेलियन मध्ये परतला। ती थोडीशी दुःखाची बाब मोर्चा संघासाठी। नवीन फलंदाज स्ट्राइक वरती काझिम, समोर मुजीब। ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा, अतिरिक्त रन पुन्हा एकदा मोर्चा संघाला सहकार्य देत आहे। हे वाईडचे रन्स, अतिरिक्त धावा म्हणजे फ्री वायफाय कनेक्शन सारखंच आहे। बिल कोणी दुसरं भरतं, आपण फक्त डाउनलोड करत राहायचं। मुजीब पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर लॉंग ऑन। असं वाटलं काही क्षणासाठी की हा चेंडू थेट लॉंग ऑनच्या क्षेत्रात येत आहे। मिस हिट होता। शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये अंपायरच्या जवळच याला रोखण्यात आलं आणि धावसंख्या पोहोचलेली आहे या एका धावेनं
54. इम्रान आणि पुन्हा एकदा झेल टिपणारे क्षेत्ररक्षक म्हणजे यष्टीरक्षक इम्रान. असंच म्हणावं लागेल की आज बर्थडे बॉय फुल फॉर्म मध्ये आहेत. खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या. गडी बाद झालेला आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 8 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा आणि गडी बाद झालेले आहेत 6. तीन गडी बाद केलेले आहेत मुजीब यांनी आणि 3 रन गमावले. महेंद्रजी आपल्याकडे गाडीची चावी असेल ती आपण कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची. महेंद्र भोंडवाजी. मोहित नवीन फलंदाज. स्ट्राईक वरती काझिम. गोलंदाज सुफियान. आणि सलग 3रा झेल टिपलेला आहे इम्रान यांनी. काझिम सुद्धा बाद होऊन पवेलियन मध्ये येत आहेत. तंबूत परतत आहेत. ज्या प्रकारे सुरुवात दिली होती विनोद आणि कुणाल यांनी ती सुरुवात, त्या सुरुवातीचं जे यश होतं त्याला ध्येयामध्ये तब्दील करण्यामध्ये थोडीशी मुश्किल झालेली आहे मोर्चा संघाची. एकूण धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 आणि हे 90 षटक गतिशील. DCC संघाविरुद्ध जर विजय मिळवायचा असेल तर जवळजवळ 70 ते 80 धावात किमान तरी असायला हव्यात धाव फलकावरती. यावेळेला मात्र हवेत खेळला गेलेला हा स्ट्रोक 2 धावा. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक खेळला गेला. सुमित पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर्स. यावेळेला मात्र 1 धाव. तेज गतीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक अँडला चुकीचा थ्रो. भाग्यशाली ठरले की ओव्हर थ्रोचे रन मात्र इथे मिळाले नाहीत. एकूण धावसंख्या 2 धावांनी पोहोचतील 58. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल DCC च्या सर्व गोलंदाजांकडून मूळच्या विरुद्ध. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पण अंतिम क्षणाला चेंडू निसटला. SUV चौकार. क्षेत्ररक्षक म्हणत आहेत बॉल घुमाना आणि खरोखरच चेंडू वळला होता. असे चेंडू रोखणं फार कठीण असतं. क्षेत्ररक्षक ज्या चुका करतात त्या प्रेक्षकांसाठी फार सोप्या असतात पण क्षेत्ररक्षकासाठी फार कठीण काम असतं ते. फुलटॉस चेंडू आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 1 धाव. तेज गतीने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी मोर्चा संघाची धावसंख्या झालेली आहे 64. सात 64. सुमित आणि मोहित यांना अशाच प्रकारच्या स्ट्रोक खेळण्याची गरज आहे. आक्रमकतेची गरज. विकेट्स वारंवार मोर्चा संघाने गमावलेले आहेत पण आता
विकेटचीही जास्त चिंता त्यांना नसेल, कारण की 90 षटक गतिशील आहे. या पाठोपाठ फक्त 1 षटक येणार आहे. ताबडतोड फलंदाजीची गरज. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव तेज गतीनं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र झालेला नाही. आणि 9 षटकांच्या अखेरीस संघ मोर्चाची धावसंख्या झालेली आहे 65. 7 गड्यांच्या मोबदल्यात 9 overs 65 runs for the loss of 7 wickets. टीम मोर्चा अगेंस्ट टीम DCC. 9 ओवर के समाप्ति के बाद मोर्चा संघ ने DCC के खिलाफ बना लिए हैं 65 रन और उन्होंने गंवाए हैं अपने 7 विकेट. अब केवल 1 ओवर शेष, जी असेल षटक क्रमांक 10 आणि गोलंदाज DCC कडून असतील मुजीब. स्ट्राइकवर सुमित. विलक्षण चेंडू, कौशल्यपूर्ण गोलंदाजी, कुशल गोलंदाज मुजीब यांच्याकडून. अंतिम षटकामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचे यॉर्कर्स टाकू शकता तर त्याशिवाय चांगली बाब तुमच्या संघासाठी कुठलीच नाही. या वेळेला मात्र दिशा भटकलेला हा चेंडू आणि नोचा इशारा. नोचा इशारा आणि फ्री हिट सुद्धा. फ्री हिट. नोच्या चेंडूवरती फ्री हिट. आणि असे फ्री हिट म्हणजे मला NM मार्टच्या क्वालिटी प्रोडक्ट्सची आठवण करून देतात. नो बॉलवरती फ्री हिट, तसंच पॅराशूट तेलवरती साबण फ्री. नो बॉलवरती फ्री हिट. NM मार्ट आपलं मनपूर्वक आभार. आपण जे काही सहकार्य आम्हाला करत आहात, सर्व निर्धास्तपणे आमचे जे प्रेक्षक आहेत, प्रमुख पाहुणे आहेत, खेळाडू आहेत, NM मार्ट पवेलियनमध्ये विसावतात. NM मार्ट आहे आमचे फर्स्ट प्राइज आणि सेकंड प्राइज म्हणजेच सर्वोत्कृष्ट पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिकाचे प्रायोजक NM मार्टचे साईराज अहिरेजी. आपलं मनपूर्वक आभार. पहिला चेंडू तेज गतीनं, पहिली धाव आलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पंचांचा निर्णय पाहण्यासारखा असेल. आणि बाद बाद गडी बाद झालेला आहे मोर्चा संघाचा. एकूण 70 धावांवरती 8वा गडी बाद होतोय आणि बाद होणारे फलंदाज आहेत सुमित. नवीन फलंदाज संदेश. संदेश स्ट्राइक वरती ज्यांना जाण्याची संधी मिळेल. संदेशसाठी चेंडू किती शिल्लक आहेत? 3. फक्त 3 चेंडूंसाठी संदेशला संधी मिळते. कधी कधी आपण पंक्तीमध्ये पोहोचतो, आपल्यासाठी फक्त रसा राहतो. तशीच परिस्थिती. फक्त 3 चेंडू राहिले आहेत, पण 3 चेंडू वरती सुद्धा 3 चौकार ठोकले जाऊ शकतात. SUV सिक्सर मारले जाऊ शकतात. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आणि तेच तर्रार ड्राइव्ह. 1 धाव मिळालेली आहे. दुसऱ्या चेंडू दुसऱ्या धावेसाठी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मोहित त्याच गतीनं पवेलियन मध्ये येतील ज्या गतीनं नवीन फलंदाज ऋषिकेश मैदानावरती पोहोचत आहेत. आतापर्यंतची धावसंख्या 70 आणि गडी किती बाद झालेले आहेत?
9 गडी बाद झालेले आहेत, म्हणजे लास्ट पेअर, शेवटची जोडी मैदानावरती. मुजीब पुढे सरसावा जोरदार करण्या, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथेही ऑल आउट. संघ मोर्चा 10 षटकांचा आपला जो कोटा आहे तोही पूर्ण करू शकला नाही. DCC संघाने फार चांगलं कमबॅक ज्यांचं झालं. 10 षटकांच्या समाप्तीनंतर, मोर्चाच्या इनिंगच्या समाप्तीनंतर त्यांची धावसंख्या आहे 70 धावा, 10 गड्यांच्या मोबदल्यात. 71 धावांची गरज संघ DCC ला विजयासाठी. फक्त 5 मिनिटाचा ब्रेक प्रेक्षकांसाठी, संघांसाठी आणि कॉमेंटेटरसाठी सुद्धा.
बिदलानी, त्यांनी 3 विकेट्स घेतल्या. संघ होता HP. कुणाल बल्लाळ दुसऱ्या सामन्याचे सामनावीर ठरले, ज्यांनी 26 धावा पटकावल्या मोर्चा संघासाठी. कुणाल बल्लाळ तिसऱ्या सामन्याचे सुद्धा सामनावीराचे हकदार असतील, त्यांनी 27 धावा त्या सामन्यामध्ये कमावल्या. सुनील बिदलानी चौथ्या सामन्याचे सामनावीर असतील, ज्यांनी 19 धावा आणि 1 गडी बाद करत ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला HP संघासाठी. सामन्याची सुरुवात झालेली आहे. अपील होत आहे. महेंद्र आहेत 5व्या सामन्याचे सामनावीर, ज्यांनी 43 धावा कमावल्या HP संघासाठी. आणि कुमार गोरे आहेत 6व्या सामन्याचे सामनावीर, ज्यांनी 47 धावा कमावल्या गोरवाडी संघासाठी. या सर्व खेळाडूंना निवेदन आहे की त्यांनी आपल्या टीम जर्सीमध्ये पुरस्कार घेण्यासाठी उपलब्ध राहावं. शुक्रवार नंतर शनिवार उत्कृष्ट चेंडू आणि बाद. प्रशांत, चांगल्या गोलंदाजीला दाद सुद्धा मिळाली. फिरोज सारखा मोठा खेळाडू पवेलियन मध्ये परततोय. DCC संघाची धावसंख्या 71 धावांचा पाठलाग करताना झालेली आहे. 0 धावांवरती पहिला गडी बाद. सामन्याचे चेंडू झालेले आहेत आतापर्यंत फक्त 2. फिरोज यांची खेळी मला त्या कॉलेज स्टुडंटची आठवण आणून देते, जो घरी सांगतो मी कॉलेजला चाललोय आणि कॉलेजच्या गेटवरून लेक्चर बंक करून मित्रांबरोबर जातो. छोटी खेळी होती, पण फिरोज एक चांगले फलंदाज आहेत आणि आशा बाळगतो की त्यांच्या नंतर DCCचे दुसरे फलंदाज अरबाज जे आलेले आहेत ते मैदानावरती राहतील, संयमाने खेळतील आणि आपल्या संघाला विजयही मिळवून देतील. पण हा विजय एवढा सहज राहणार नाही, कारण की मोर्चा संघाचे जे गोलंदाज आहेत ते फार तिखट गोलंदाज आहेत. त्यांची गोलंदाजी झेलणं साध्या मोठ्या फलंदाजांना सुद्धा कठीण ठरतं. आतापर्यंतची धावसंख्या 0. एका गड्याच्या मोबदल्यात संघ DCC विरुद्ध मोर्चा. गोलंदाज प्रशांत, अनुभव, योग्य गती, अचूक टप्पा आणि दिशा सुद्धा. खाता उघडलं गेलेलं आहे संघ DCCचं. 1 धाव 1 गडी बाद. स्ट्रायकर एंडवरती निशाणा आणि अपील होते. या सामन्यांसाठी अंपायरिंग पॅनलमध्ये जे सामील आहेत करण मोरेजी आणि दर्शन मोरेजी यांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे. दमदार असं त्यांचं आतापर्यंतचं प्रतिनिधित्व आम्हाला लाभलेलं आहे. पुन्हा एकदा करणजी आणि दर्शनजी आपला मनपूर्वक आभार. धावसंख्या 2. एका गड्याच्या मोबदल्यात DCC 71 धावांचा पाठलाग करताना प्रशांत. अकुटप्प्याचा चेंडू, अपील आणि षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर DCC संघाच्या धावसंख्या 2. गडी बाद झालेला आहे 1. 1 over 2 wickets for the loss of 1 wicket. Team DCC against Team Morcha, and they are chasing target of 71 runs.
चला असू दे. संदेश आम्हालाही आम्ही आशा बाळगतो की तुमचे चला सामन्याची सुरुवात करूया. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार होत आहेत ते म्हणजे मोर्चा संघाकडून मोहित, ज्यांना माहिती असतं नेहमी संघाचं हित. स्ट्राईक वरती बर्थडे बॉय इम्रान, 71 धावांचं लक्ष्य. लेफ्ट आर्म राउंड द विकेट आणि मिड विकेटच्या दिशेला जोरदार प्रहार. वन बाउन्स ओव्हर द रोप. SUV चौकार. धाव संख्या या चौकारानंतर झालेली आहे ती म्हणजे 6. एका गड्याच्या मोबदल्यात संघ DCC 71 धावांचा पाठलाग करताना. ओव्हर टू यू उमेश. व्हेरी गुड. आणि चांगला DCC संघाकडून खेळ बघायला मिळतो. इम्रान कशा प्रकारे आज खेळी करतो, त्याला माजी कर्णधार खेळी करावी लागेल. आणि समोर आहे ते मोहित. तत्पूर्वी मोर्चा संघाचे माजी कर्णधार जी मोहिते साहेब यांना मी विनंती करतो की ते स्टेजच्या मागे त्यांनी NM मार्ट पॅव्हिलियनमध्ये यायचं आहे. आणि त्याचबरोबर आमचे उल्हास काका आणि कामत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी NM मार्ट पॅव्हिलियनमध्ये यायचं आहे. प्रमुख पाहुण्यांना हीच विनंती आहे की आपण NM मार्ट पवेलियनमध्ये बसावं. NM मार्टच्या सर्व परिवारजनांचं खूप खूप आभार. इम्रान फक्त 1 धाव मिळाली. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये हा स्ट्रोक खेळला गेला. सर्व प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करण्यात येत आहे SUV ग्रुपकडून. आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार आणि आपल्या उपस्थितीबद्दल आपलं खूप खूप कौतुक. आणि DCC संघाचे श्री शोएबजी यांचंही येथे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. शोएबजी आपलं हार्दिक स्वागत. त्या सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तत्पूर्वी मैदानावरची हालचाल अशी आहे की बाद होऊन खेळाडू मैदानाबाहेर येत आहेत. ते म्हणजे अरबाज, नवीन फलंदाज अजहर आता संघाची धुरा सांभाळण्यासाठी पोहोचत आहेत. आणि एकंदरीत धाव संख्या DCC संघाची झालेली आहे 2 गडी बाद 7 धावा. हे दुसरं षटक गतिशील मोहित आहेत गोलंदाज. मोहितच्या षटकाची अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रमुख पाहुणे विराजमान आहेत NM मार्ट पवेलियनमध्ये आणि मंचावरती. आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार आपल्या उपस्थितीसाठी. आणि जेव्हा अशी साथ एखाद्या उत्सवाला लाभते तेव्हा त्या उत्सवाला लोकप्रियता नक्कीच मिळते. आणि जर लोकप्रियतेचा विषय असेल तर SUV ऑर्गनाइज म्हणजेच SUV आयोजित जवाहर रायझिंग चषकच्या दुसऱ्या दिवसाला जी प्रेक्षकांची संख्या विश्वभरातून लाभली ती म्हणजे 9,000हून जास्त. आणि ही आमच्या सर्वांसाठी आणि जवाहरच्या प्रत्येक व्यक्तीसाठी फारच अभिमानाची बाब आहे की आपल्या जवाहरला संपूर्ण विश्वभरामधून लोक पाहत आहेत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आणि ही प्रेक्षकांची संख्या 9,000वरती कालच्या दिवशी होती. आणि आज ही संख्या एकंदरीत 20,000च्या आसपास नक्कीच पोहोचेल. कारण की आजचा जो दिवस आहे तो अंतिम दिवस आहे. सामने जरी 3 असले तरी महत्त्वाचे सामने, अंतिम सामनाही आज खेळवण्यात येणार आहे. आयोजकांनी केलेली मेहनत जी आहे ती साफ दिसत आहे मैदानावरती आणि मैदानाबाहेर लोकप्रियतेच्या माध्यमातून. डावखुरे फलंदाज अजहर आणि सामना होईल मोहित यांच्याशी. लेफ्ट आर्म गोलंदाज मोहित. कट स्ट्रोक आणि
मखमली चौकार 4 धावांसाठी SUV चौकार. NM मार्टच्या क्वालिटी प्रोडक्ट्स मध्ये मिळणाऱ्या ब्रिटानिया ब्रेड वरती अमूल मस्का जसा पसरत जातो ना, तसाच हा स्ट्रोक मैदानावरती पसरत गेला. मखमली चौकार. पुढचा चेंडू अजर. यावेळेला मात्र फक्त ड्रॅग आपण करताना त्यांना पाहिलं. चांगलं बॅकअप मोहित यांचं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर DCC संघाची धावसंख्या 11. 2 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावांचा पाठलाग करताना रिक्वायर्ड रन रेट जो आहे, अपेक्षित धावसंख्या 7.50 आणि आता गरज आहे ती म्हणजे 48 चेंडूंमध्ये 60 धावांची. अब तक की रन संख्या DCC संघ की है 11 और उन्होंने अपने 2 विकेट गंवाए हैं. अब जरूरत है 7.5 के औसत की और उन्हें बनाने हैं 48 गेंदों में 60 रन. 48 balls, 60 runs are needed for win to team DCC against team मोर्चा. टीम मोर्चा. पण चर्चा मात्र SUV जवाहर रायझिंग चषकची गेल्या अनेक महिन्यांपासून, कारण की 5वं संस्करण आहे. प्रत्येक युवांसाठी, छोट्या छोट्या क्रिकेटर्ससाठी रायझिंग चषक म्हणजे जवाहर रायझिंग चषक म्हणजे एक पर्वणी असतं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि वाईडचा इशारा. गोलंदाज सुमित. यावेळेला मात्र मनगटाचा उपयोग करून मिडॉनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला. 1 धाव. या 1 धावानं धावसंख्या पोहोचलेली आहे संघमूळ DCCची. 71 धावांचा पाठलाग करताना 13. तिसरं षटक गतिशील. जवाहर या शहरासाठी जवाहर रायझिंग चषक जेव्हा जेव्हा खेळायला गेलेला आहे तेव्हा अत्यंत प्रेमानं, खेळ भावनेनं आपल्याला नेहमीच आयोजनं पाहिली गेलेली आहेत. प्रेक्षकांकडून प्रेम मिळतं. यूट्यूबच्या माध्यमातून विश्वाच्या प्रत्येक कोण्यामध्ये असलेल्या प्रेक्षकांची दाद आम्हाला मिळते आणि दाद मिळाली पाहिजे. या उत्कृष्ट स्ट्रोकला 4 धावांसाठी SUV चौकार. एकूण धावसंख्या 17. धावांचे लक्ष्य 71. तिसरं षटक गतिशील. प्रत्येक खेळाडूमध्ये प्रेम, प्रत्येक संघामध्ये एकता, प्रत्येक संघामध्ये बंधुता, युवांना प्रेरणा देणं आणि सिनियर्सला मान देणं. SUVने नेहमीच या गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे आणि हीच या स्पर्धेची ही वैशिष्ट्य ठरलेली आहे. खेळ भावना, बंधुता, प्रेम, एकमेकांविषयी सन्मान, आदर प्रायोजकांचा, आदर ज्येष्ठ गणांचा, आदर प्रत्येक प्रेक्षकाचा. एकूण धावसंख्या 17. या सामन्यानंतर बरोबर 12:30 अबाव 40 आणि जव्हार 11चा सामना होणार आहे. तर जव्हार 11 मधून 4 ते 5 प्लेयर बुक झालेले आहेत. अजूनही कोणाला इच्छा असेल खेळायची तर त्यांनी माझ्याशी 10 मिनिटात संपर्क साधायचा आहे. आणि दरम्यान अझरच्या बॅटमधून निघतोय तो षटकार आणि DCC संघाची वाढती धावसंख्या आहे ती 23 धावसंख्या झालेली आहे ती DCC संघाची. पुन्हा एकदा सांगतो की जर जव्हार 11 या संघामधून खेळण्यास कोणी इच्छुक असतील तर त्यांनी 5 मिनिटात माझ्याशी संपर्क साधायचा आहे. बरोबर 12:30 वाजता 6 षटकांचा 6 बॉलर सहित अबाव 40 वर्सेस जव्हार 11चा सामना सुरुवात होणार आहे. पहिल्यांदाच हे सामने यूट्यूबवर दाखवण्यात येतील. धन्यवाद. जव्हार शहरातील हे राजीव गांधी स्टेडियम काही छोटं स्टेडियम नाही आहे, पण जव्हारच्या फलंदाजांनी 60 वेळा चेंडू सीमारेषे बाहेर गेलेला आहे. या प्रतियोगितेमधला 60वा
षटकार आणि 61 धावा असेल का? नाही, 2 धावा मिळालेल्या आहेत. चांगली तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये. एकूण धावसंख्या मोर्चा विरुद्ध DCC ची झालेली आहे 25. गडी बाद झालेले आहेत 2. 71 धावांचा पाठलाग करताना षटक तिसरं गतिशील गोलंदाज सुमित. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 धाव आणि जोखीम असलेल्या धावा घेणं थोडंसं गरजेचं नाही आता DCC संघासाठी. एकूण धावसंख्या DCC संघाच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 आणि गडी गमावलेले आहेत त्यांनी 2. धावांची गरज 42 चेंडूंमध्ये 45. 42 गेंदों में अब 45 रनों की जरूरत. अब तक की रन संख्या संघ DCC की है 3 ओवर के समाप्ति के बाद 26, 2 विकेटों के नुकसान पर. 22 balls, 45 runs are needed. DCC has scored 26 runs in their 3 overs and they have lost 2 crucial wickets. 42 balls, 45 needed. 42 धावांमध्ये 45 धावांची गरज. मोर्चा संघ ओळखला जातो त्यांच्या संघर्षासाठी. मोर्चा संघ ओळखला जातो शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देण्यासाठी. मोर्चा संघ म्हणजे निरंतरता. मोर्चा संघ म्हणजे अनुभवी गोलंदाजांचा संघ आणि त्यांचा सामना DCC विरुद्ध धाडसी संघ, साहसी संघ, अटीतटीचा सामना. मोठा स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव तेज गतीनं. अजहर जो उत्तम फॉर्म मध्ये नजर येतोय. स्ट्राईक वरती इम्रान. बर्थडे बॉय कॅचेस घेतल्या 3. चौकार षटकार पण यांच्या बॅटमधून आपण पाहिले आणि चांगली साथ अझहरला देताना सुद्धा आपण या अनुभवी फलंदाजांना पाहत आहोत. स्ट्राईकवर इम्रान समोर. अपील. चेंडू बॅट पासून 1 फूट दूर जरी असला तरी चालेल पण अपील मात्र झालीच पाहिजे तर मजा येते. आणि मजा येते जेव्हा जेव्हा SUVचं आयोजन आम्ही पाहतो, जेव्हा रायझिंग चषक आम्ही पाहतो मैदानावरती थेट आणि YouTubeच्या माध्यमातून सुद्धा. गंमत जम्मत आणि रोमहर्षकता सुद्धा. यावेळेला मात्र ड्राईव्ह कवच्या क्षेत्रामध्ये हलकीशी मिसफील्ड आणि 1 धाव पूर्ण. प्रेक्षकांसाठी सर्व सोपं आणि क्षेत्ररक्षकासाठी मुश्किल. मी असतो तर नक्की पकडला असता, मी असतो तर नक्की रनआउट केला असता. प्रेक्षकांचा असा व्यवहार आहे ना मला एखाद्या सदस्याप्रमाणे वाटतो कमिटीच्या, जो कमिटीच्या मीटिंगमध्ये कधी उपस्थित नसतो पण कमिटीच्या प्रत्येक निर्णयावरती त्याला संदेह असतो. मी असतो तर सोसायटीमध्ये 24 तास पाणी पाठवलं असतं, मी असतो तर 24 तास लाईट असते पण मीटिंगमध्ये उपस्थित नाही. असंच आहे प्रेक्षकांचं सुद्धा. मी मैदानावरती असतो तर नेम टिपला असता, गडी बाद केला असता. नाही बाबा, मैदानावरती प्रदर्शन करणं फार कठीण असतं. शुभेच्छा खेळाडूंना. प्रशांतचा पुढचा चेंडू आणि स्टंपच्या फार जवळून हा चेंडू जाताना आपण पाहिला. आतापर्यंतची धावसंख्या 28 आणि गडी बाद झालेले आहेत 2. मोर्चा संघ या सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न करतोय प्रशांत यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अनुभवी गोलंदाज तेज तर्रार. स्लोवर आर्म डिलिव्हरी आणि त्रिफळा चेत. अजहर चेंडूवरती नव्हती त्यांची नजर. गडी बाद झालेला आहे संघ DCCचा 3रा
एकूण धावसंख्या आतापर्यंत या चौथ्या षटकामध्ये 28. अठरा धावा केल्या त्या अझरनी. वेलप्लेड अझर. आणि जवाहर 11चा संघ इथे जाहीर होतोय. करण मोरे, दर्शन मोरे, मंदार करमरकर, उमेश तामोरे, मंगेश मुकणे, मनोज पवार, ललित चाफेकर, सोहेब मेमन आणि हेमंत मेघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अजूनही 2 प्लेयरची गरज आहे. ज्या 2 प्लेयर इच्छुक असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. आणि अझरची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो सैफ अली. प्रशांत यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे आणि शुभेच्छुक आहेत अजित मोहितेजी यांच्याकडून. सामना संपल्यावरती हे पारितोषिक प्रशांतजी आपण घेऊन जायचं आहे. आणि उमेशजी हे पारितोषिक आपण आपल्याकडेच ठेवावं. 500 रुपयांचं पारितोषिक. आणि आशा बाळगतो तुम्ही ते टॅक्स कापून देणार नाही. बक्षीस आल्यानंतर कमिटी जाईल थोडासा विचार करावा कारण की ते आमच्या थ्रू जात आहे. चला, गंमत जम्मत थोडीशी गरजेची आहेच. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. प्रशांत यांच्या यशस्वी षटकांनंतर मोर्चा विरुद्ध DCCने धावसंख्या कमावलेल्या आहेत 28. गडी गमावलेले आहेत 3. 4 overs 28 runs for the loss of 3 wickets. Team DCC now they need 36 ball 43 runs. अब 36 गेंदों में 43 रनों की जरूरत है DCC संघ को विजेता होने के लिए मोर्चा संघ के खिलाफ. प्रशांत यांच्या कामगिरीबद्दल जर बोलायचं गेलं तर त्यांनी 2 षटक टाकलेली आहेत आणि 4 धावा गमावलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत. प्रशांत यांच्या गोलंदाजीचं अनालिसिस वाचताना मला असं वाटतं की ते गोलंदाज कमी आणि जुन्या फिल्म्स मधले मुनीमजी जास्त असावेत. एवढे कंजूस. आणि गोलंदाजाने नेहमी कंजूस असावं. खरोखरच जर गोलंदाज कंजूस असेल तर संघासाठी तो नेहमी यशस्वी ठरतो. प्रशांत वेल डन प्रशांतजी. आपलं 500 रुपयाचं पारितोषिक आपण जरूर घेऊन जायचं आहे उमेशजी यांच्याकडून सामना संपल्यानंतर. आता नवीन गोलंदाज मोर्चा संघाकडून संदेश समोर इम्रान. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फुल टॉस सुद्धा. आणि इम्रान यांना सुद्धा माहित आहे की ड्राईव्ह करण्याची संधी होती, चेंडूवरती नजर नव्हती, मिस चेंडू झाला, काही प्रॉब्लेम नाही. आपण आतापर्यंत काही मिस केलेलं नाही आहे. इम्रान यांनी झेल टिपल्यात, चौकार लगावल्यात. फक्त गरज आहे DCC यांना इम्रान यांची मैदानावरती राहण्यासाठी. यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न अपील होते आणि बाद. खेळाडू वृत्तीचं दर्शन करत इम्रान पवेलियन मध्ये येत आहेत. अंपायरच्या इशाऱ्याची त्यांनी वाट नाही पाहिली आणि जसं त्यांना माहीतच होतं की याला माझ्या बॅटची कड लागलेली आहे तसंच त्यांनी पवेलियनकडे धाव घेतली. मित्रांनो, याच क्षणांमधून बरंचसं काही शिकण्यासारखं असतं. जमिनीमध्ये रोवला गेलेला धान्याचा एक कण हा येणाऱ्या भविष्यामध्ये धान्याचे अनेक कण देऊन जातो. सत्याचं सुद्धा असंच असतं. आपण जर सत्य बोलताना कोणी पाहिलं तर त्याला फॉलो करणारे सुद्धा अनेक होऊ शकतात. इमरान जी बेहतरीन खिलाड़ी का प्रदर्शन आपने किया है आणि असंच काहीतरी आपल्या सर्वांना शिकायचं आहे की जर आपण सत्य बोलण्याची कुठलीच वेळ नसते. नेहमी सत्य बोलावं आणि परिणामांचा विचार करू नये. जे झालं तसं बोलणं तथ्य असतं, पण परिणामांचा विचार न करता तथ्य बोलणं म्हणजे सत्य असतं. नेहमी सत्य बोलावं, खरं बोलावं, मग एक चांगले खेळाडू म्हणून तुम्ही नेहमी लोकांच्या लक्षात राहता. चला, इम्रान यांच्या चांगल्या प्रदर्शनानंतर, खेळाडू वृत्तीनंतर DCCची धावसंख्या पुन्हा एकदा अपील
धावसंख्या 28, गडी बाद झालेले आहेत 4. संघ DCC उत्तम गोलंदाजी करीत आहेत ते म्हणजे संदेश जणू मोर्चा संघासाठी विजयाचा संदेश घेऊन गोलंदाजी करीत आहेत. नवीन फलंदाज आलेले आहेत मुजीब इम्रान यांच्या जाण्यानंतर. मुजीब यांचा जोरदार प्रहार, मिड विकेटचा क्षेत्र, कॅचची संधी, बाउन्स आणि चेंडू बाउंड्री यांच्या बाहेर. SUV चौकार. बऱ्याच वेळा असं होतं की आपण ट्रेनला आपल्यापर्यंत येऊ देत नाही, आपण तिच्यापर्यंत धावतो आणि होतं काय, नुकसान. ते काहीसे शब्द असे पण आहेत, वो बुलाती है मगर जाने का नहीं. कॅचचं होईल तसंच असतं. कधी कधी कॅच आमंत्रण देते, पण आपल्याला जज करायचं असतं, जाऊ की नको की चौकार रोखू. अशा मिसफील्ड होत राहणार मैदानावरती. आपण फक्त आत्मविश्वासाने दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज राहायचं असतं. यावेळेला अपील होते. चांगली गोलंदाजी संदेश यांच्याकडून. एकूण धावसंख्या DCC संघाची 32. अबाव 40चा संघ म्हणजे मास्टरच्या संघाने तयार राहायचंय. अबाव 40चा संघ म्हणजेच आपण ज्यांना मास्टर सुद्धा बोलतो. एक खेळाडूची अजूनही आम्हाला गरज आहे, त्यांचा अनुभव आपण नक्कीच मैदानामध्ये पाहू. अकूट टप्प्याचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा सुद्धा आणि वाईडचा इशारा. थोडेसे नाखुश गोलंदाज. जसा एखादा ग्राहक वीज अधिकाऱ्यांचा हे शब्द ऐकतो की बिल तुम्हाला भरावंच लागेल, तेव्हा ग्राहकाचे जे एक्सप्रेशन असतात तसेच एक्सप्रेशन गोलंदाज संदेशचे आम्ही पाहिले जेव्हा अंपायरने त्यांना वाईडचा इशारा दिला. मोठा स्ट्रोक, स्क्वेअर लेगचं क्षेत्र आणि बाद. विकेटचा होतोय पतन. अप्रतिम झेल. गडी बाद होतोय DCCचा. 7 मिळते संदेशला. मोर्चा संघ खरोखरच मोर्चावरती. एकूण धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 33 आणि गडी बाद झालेले आहेत 5. 30 चेंडू, 38 धावांची गरज DCC संघाला विजयासाठी. 5 गडी अजूनही हातात. सामना रोमहर्षक नक्कीच होणार. 30 बॉल्स 38 नीडेड. 30 गेंदों में अब 38 रन बनाने हैं DCC संघ को मोर्चा के खिलाफ. जवाहर 11चा युवा संघ
त्यांचे खेळाडू आता रेडी झालेले आहेत सर्व आणि पूर्णही झालेले आहेत आणि मास्टर संघाने अबाव 40 ही तयार राहायचं. सैफची साथ देण्यासाठी आलेले आहेत जावेद जुनैद सॉरी स्ट्राइक सैफ यांच्याकडे, नॉन स्ट्राइक वरती जुनैद. गोलंदाज लेफ्ट आर्म मिस्ट्री बॉलर मोहित आणि मोहितच्या पहिल्याच चेंडूवरती चेंडू गेलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. SUV चौकार. एकूण धावसंख्या झालेली आहे 37. 5 गड्यांच्या मोबदल्यात 29 चेंडू 34 धावांची गरज. सैफ यावेळेला संधी आणि जोरदार अपील, जोरदार अपील. मैदानाच्या प्रत्येक कोण्यामधून प्रत्येक खेळाडूकडून अपील झाली. काही क्षणासाठी लेग अंपायरचं हृदय सुद्धा व्हायब्रेट झालं असेल, पण ज्या प्रकारे या अंपायर्सनी आम्हाला साथ दिलेली आहे, ज्याप्रमाणे यांची एकाग्रता, यांचे निर्णय अचूक ठरलेले आहेत, रिअली वी सल्यूट टू यू. कुठल्याही प्रकारचं दडपण दोन्ही अंपायर्सवरती आम्ही कधीही पाहिलं नाही. करण मोरेजी, दर्शन मोरेजी आपल्याला खरोखरच मानवंदना. जुनैद रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि जणू आपण चोराला येण्यासाठी दरवाजा मोकळा करून दिला, खोलून दिला. तसंच रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात लेफ्ट केला हा चेंडू आणि लेग स्टंप उडवून गेला हा चेंडू. मोहित याला मिळालेली आहे सफलता. DCC संघाचा गडी बाद होत आहे. क्रमांक 6चा धाव संख्या 38. एकूण धावांची गरज 27 चेंडूंमध्ये 33. आणि म्हणूनच बऱ्याच वेळा जे अनुभवी खेळाडू असतात किंवा कोचेस असतात एकच संदेश देतात की जेव्हा आपण खेळायला जाता तेव्हा काही चेंडू आपण सरळ बॅटने खेळा, थोडेसे चेंडू मिडल करा, सिंगल्स डबल्स काढा, त्यानंतर आपण जे आपले आवडते स्ट्रोक असतात जसे रिव्हर्स स्वीप आहेत, विलक्षण स्ट्रोक त्यानंतर आपण ट्राय करावेत. हॅलो. आणि DCC संघाची धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 38 आणि 71 धावाचं टार्गेट दिलेलं आहे. खेळपट्टीवर आहे तो नवीन फलंदाज सुफियान आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सैफ अली, माफ करा, आणि बॉलिंग ट्रॅकवर मोहित. अजूनही त्याचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 1 2 3 4 षटक अजून बाकी आहे. DCC संघाकडे खूप अवधी आहे आणि मोर्चा संघाकडे पण विकेटसाठी अवधी आहे. दोन चेंडू शिल्लक. मोहित आणि खरोखरच यांच्या गोलंदाजीनं मोर्चाच्या चाहत्यांना मोहित केलेला आहे आणि फलंदाजांनाही मोहित केलंय. पुढचा चेंडू अपील होते आणि पहिली धाव तेज गतीने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहे. तेज तरार दोन्ही फलंदाज आणि 2 धावा पूर्ण. जव्हार लेग बाय जव्हार 11चा संघ जाहीर होतोय. करण मोरे, दर्शन मोरे, मंदार करमरकर, उमेश तामोरे, मंगेश मुकणे, मनोज पवार, ललित चाफेकर, सोहेब मेमन, हेमंत मेघा, प्रकाश आणि तेजेश. अबाव 40चा संघ यांना विनंती आहे की जर ते उपस्थित असतील तर त्यांनी कृपया करून NM मार्टमध्ये प्रवेश करावा.
आणि या वेळेला मात्र वाईडचा इशारा आणि चौकार सुद्धा. मोहित इरफान भाई शेख साहेबांचं येथे आगमन झालेलं आहे. इरफान भाई शेख जी, आपलं हार्दिक स्वागत आहे NM मार्ट पवेलियन मध्ये आणि मंचावरती. इरफान भाई शेख जी, आपका हार्दिक स्वागत है और तहे दिल से शुक्रिया आपकी उपस्थिति के लिए. अशाच प्रकारे षटक क्रमांक 6 ची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 45 आणि विकेट गमावलेले आहेत संघ DCC ने 6. 6 overs 45 रन्स फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 ओवर के समाप्ति के बाद 45 रन बने हैं 6 विकेट के नुकसान पर. अब 24 गेंदों में बनाने हैं 26. 24 गेंदों में बनाने हैं 26. पुन्हा एकदा मी स्कोर रिपीट करत आहे. 45 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात संघ DCC. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. दर्या सारंग अकॅडमीचे जे प्लेयर आहेत दोन्ही कॅप्टनने इथे NM मार्टमध्ये याचा टॉस आहे. तुमचा 5 षटकांचा सामना होईल. दर्या सारंग अकॅडमीचे 2 प्लेयर यांना विनंती आहे की त्यांनी पॅव्हिलियनमध्ये यायचं टॉससाठी. तुमचा 5 षटकांचा सामना होईल. फक्त कॅप्टननी यायचे, 2 कॅप्टन. आणि इरफान शेख साहेबांना मी विनंती करेन की आपण होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी आम्हाला साथ द्यायची. इरफान शेख जी, आपलं पुन्हा एकदा NM मार्ट पवेलियनमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आपण आमच्या या उत्सवासाठी दिलेल्या सहकार्याबद्दलही आपला मनपूर्वक आभार. 24 बॉल्स 26 नीडेड. 24 में 26. 24 चेंडू 26 धावांची गरज. स्ट्राईक वरती सैफ. यॉर्कर. हजारो वर्षांपासून क्रिकेट खेळला जात आहे, पण या यॉर्करच्या चेंडूवरती फलंदाजांना अजूनही औषध सापडलेलं नाही. सासूने मारलेला टोमणा सुनेला जसा सटीक लागतो ना, तसाच या गोलंदाजाचा जो यॉर्कर आहे, प्रशांत यांचा यॉर्कर सटीक टप्प्यावरती असतो. सटीक यॉर्कर प्रशांत गोलंदाज. अकूट टप्प्याचा चेंडू पॉइंट रिजन मध्ये फक्त 1 धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 46. 71 धावांचा पाठलाग करताना 23 मध्ये 25 धावांची गरज. उपांत्य फेरीचा सामना म्हणजे सेमीफायनलचा सामना. HP संघ, हनुमान पॉइंट हा संघ जवाहर रायझिंग चषकच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश ज्यांनी केलेला आहे तोही संघ हा सामना फार जिकिरीनं पाहत आहे. आणि अपील होते, जोरदार अपील. प्रत्येक खेळाडूकडून अपील. प्रत्येक खेळाडूकडून अपील करण्यात आली. प्रत्येक खेळाडूकडून प्रश्न विचारले गेले. एवढे प्रश्न तर पासपोर्ट ऑफिस मध्ये अधिकारी सुद्धा विचारत नाहीत. एवढे प्रश्न अंपायर्सला विचारले गेले, पण अंपायर शांत, एकाग्र. करण मोरे आणि दर्शन मोरे. प्रशांत यांची अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या 46. 6 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 7 गतिशील. सुफियान
बॅटची कड घेऊन विकेट किपरला एक धक्का देऊन हा चेंडू पोहोचला सीमारेषा बाहेर आणि चौकार SUVचा धाव संख्या 50. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या 50 धावांसाठी आणि DCC संघासाठी 21 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 20 चेंडू 21 धावा. सुफियान फलंदाज, साथ मिळते ती म्हणजे सैफची, ज्यांची खेळी सुद्धा आतापर्यंत सैफच आहे. सेफ खेळी. प्रशांत फुलटॉ चेंडू मिस हिट कवरच्या दिशेला आणि निर्धाव क्षेत्रामध्ये हा चेंडू पोहोचलेला आहे. तो क्षेत्र कॉमेंट्री बॉक्स मधून दिसत नाही, पण 3 धावा मिळालेल्या आहेत. एकूण धावा पेपर जेव्हा रिचेकिंगला दिले तेव्हा कधीच यश नाही मिळालं. निर्णय तोच असायचा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. षटक संपलेला आहे. षटक क्रमांक 7 षटकांच्या अखेरीस प्रशांत यांच्या गोलंदाजी नंतर धावसंख्या DCC संघाची झालेली आहे 54 आणि गडी त्यांनी गमावलेले आहेत 6. आता धावांची गरज 18 चेंडू 17 धावा. 18 बॉल्स 17 रन्स नीडेड. 18 गेंदों में 17 रनों की दरकार. Seven overs, 54 runs for the loss of 1 wicket. सात षटकर 54 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. आता धावांची गरज 18 चेंडूंमध्ये 17.
आर्या सारंग क्रिकेटर्स. मैदानाच्या प्रत्येक कोण्यामध्ये तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. बाउंड्री लाईनच्या ज्या हालचाली आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. आत्तापर्यंतची तुमची कामगिरी उल्लेखनीय आहे, दमदार आहे. ही छोटे छोटे बच्चे कंपनी जी जव्हारची आहे ना, मी कोऱ्या कागदावरती लिहून देईन की तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू. तुम्हाला गरज आहे ती म्हणजे मोठ्यांना सन्मान देण्याची, क्रिकेटवरती प्रेम करण्याची. त्याच पद्धतीनं आपले जे काही नोकरी धंदे आहेत तेही चांगल्या पद्धतीने सांभाळा. भविष्यामध्ये अभ्यास करा, खेळही तेवढा खेळा आणि मैदानी खेळ खेळा. मोबाईल पासून मित्रांनो दूर राहा. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर. काहीसा हेलिकॉप्टर स्ट्रोक सुद्धा वाटला हा. एक धाव वाईडिश लॉंगनच्या क्षेत्रामध्ये या एका धावेने. आणि बॅटची कड घेत विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. 8वा गडी बाद, 7वा गडी बाद, माफी असावी, 7वा गडी बाद. चौदा चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. समस्या रन्स नाही पण समस्या विकेट आता मात्र डीसीसी संघासाठी. संदेश यांना सफलता मिळाली आणि शानदार यष्टीरक्षण, शानदार यष्टीरक्षण. गोलंदाज स्कोर झालेला आहे 7.4 ओव्हर्समध्ये 55 फॉर 7, 55 वरती 7 आणि विकेट बाद झालेले आहेत 7. आणि चांगलं क्षेत्ररक्षण, याला म्हणतात हम साथ साथ है फिल्डिंग. आणि तेवढंच अप्रतिम स्ट्रोक सुद्धा होता. धावसंख्या पोहोचलेली आहे 57 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. 13 चेंडूंवरती 14 धावांची गरज. 13 चेंडू 14 धावांची गरज. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव, तेज गतीने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि धावा मिळाल्या 2. 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. संघ डीसीसीला विजयासाठी मोर्चा संघाविरुद्ध 12 गेंदों में 12 रनों की जरूरत. 12 बॉल्स 12 रन्स आर नीडेड. हॉटेल राजमहलचे श्री किरण माळवेजी आपलाही मनपूर्वक आभार. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या सौजन्यासाठी लतीभाई अन्सारी साहेब आणि राणी कन्स्ट्रक्शनच्या प्रत्येक परिवारजनांचं मनपूर्वक आभार. 4 and 6 चे स्पॉन्सर स्पोर्ट्स पॉइंटचे निलेश दवणे साहेब आपलाही मनपूर्वक आभार. आमचे वेलविशर्स म्हणजे शुभेच्छुक रत्नदीप ट्रेडिंगचे श्री नरेंद्र प्रभुजी,
श्री सय्यद अर्शद कोतवालजी, श्री कपिल तामोरेजी, श्री श्याम शिंदेजी, श्री विश्वास भरीतजी, अक्षय मुकणेजी आणि नीती ट्रेडर्स तसेच श्री जमीन मनियारजी, आपलाही मनपूर्वक आभार. वळूया सामन्याकडे. 12 चेंडू 12 धावा गरजेच्या. मोर्चा की डीसीसी, HP ची नजर या निर्णयावरती. जव्हार रायझिंग चषकचा प्रत्येक चाहता या 12 चेंडूसाठी आपला मोबाईल आपल्या नजरेपासून दूर करणार नाही. 12 चेंडू 12 धावा. गोलंदाज मोहितचा पहिला चेंडू कव्हर रिजन मध्ये, तेच तर ड्राईव्ह आणि चौकार. सैफ आतापर्यंत सैफ पहिल्यांदा आक्रमक दिसतात. ड्राईव्ह, करारी ड्राईव्ह ज्याला आपण म्हणू शकतो. दुसऱ्या स्ट्रोकवरती ऑफस्टंपच्या बाहेर निघत वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला आणि SUV चौकार. SUV चौकार. 4 धावांची गरज. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती टनेलमधून गाड्या जसा पास होतात ना, तसा चेंडू पास झाला खेळाडूंमधून. चांगले क्षेत्ररक्षक आहेत DCC संघ, मोर्चा संघाचे. आत्तापर्यंतचं त्यांचं क्षेत्ररक्षण दमदार असंच आहे, पण अशा चुका ज्या आहेत त्या होतात, खेळाडूकडूनच होतात आणि खेळाडू सुद्धा मनुष्यच असतात. फक्त 4 धावांची आता गरज. सैफ आणि या दबावाच्या प्रसंगी सैफकडून अशा प्रकारची फलंदाजी होणं म्हणजे DCC साठी खरोखरच जमेची बाब ठरलेली आहे. चांगलं टेम्परामेंट, चांगला आत्मविश्वास, सकारात्मकता त्याच्या खेळीमध्ये दिसून येते. आणि यावेळेला मात्र अपील, काहीसा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जाणारा दिसत होता. धावांची गरज मात्र 4. चेंडू शिल्लक 9. अजूनही मोर्चा संघ प्रयत्न करू शकतो. अजूनही मोर्चा संघ दबाव टाकू शकतो, आत्मविश्वासाने लढू शकतो. यावेळेला मात्र संधी. एक 2 3 4 5 क्षेत्ररक्षक त्या एका चेंडूला टिपण्यासाठी. कधी कधी लग्नामध्ये सुद्धा असंच होतं, एकच रसगुल्ला राहतो आणि सास ससूर नवरदेव नवरी जेवणासाठी बाकी असतात. तसंच होतं. एकच चेंडू पकडण्यासाठी 5 खेळाडू, कोणालाही मिळत नाही. भाग्याची साथ मिळाली नाही. 69 धावा, 71 धावांची गरज विजयासाठी. 2 चेंडू अजूनही शिल्लक. आणि यावेळेला मात्र DCC संघ ठरलेला आहे जव्हार रायझिंग चषकच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ. अभिनंदन DCC संघ, अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद किशोर सर.